ठीक आहे, चालू करू आपण. येतोय आवाज सर्वांना? हो सर. ठीक आहे. सर्वांचं ही आपली 4थी सेमिस्टर आहे डिप्लोमा सेकंड इयरची. तर सर्वांना माहिती पाहिजे की नेहमीप्रमाणे आपण विजन ऑफ इन्स्टिट्यूट अँड मिशन ऑफ इन्स्टिट्यूट आपण काय करतोय, सर्वांना अवेअरनेस असावा म्हणून, म्हणजे टू डेव्हलप ग्लोबली कॉम्पिटंट टेक्नोक्रॅट्स बाय इम्पार्टिंग क्वालिटी टेक्निकल एज्युकेशन फॉर सोशिओ इकॉनॉमिक इन्हान्समेंट ऑफ द नेशन. म्हणजे आपण जे काय आता एज्युकेशन घेतोय तर त्याला प्रत्येकाला रिझन आहे आणि हे रिझन प्रत्येकाला माहित असणे गरजेचं आहे. तर हे आपलं विजन आहे आणि याला मग आपण अचीव करण्यासाठी हे स्मॉल स्टेप बाय स्टेप मिशन आपण घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे विजन मिशन ऑफ इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. तर आपल्याला इन्स्टिट्यूटचं विजन मिशन कम्प्लीट करण्यासाठी आपल्या डिपार्टमेंटचं जे काही विजन मिशन आहे ते पण माहिती असणे गरजेचं आहे. टू डेव्हलप कॉम्पिटंट डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर बाय इम्पार्टिंग साऊंड टेक्निकल नॉलेज टू सर्व दी सोसायटी. तर म्हणजेच आपल्याला सर्वांना कन्सेप्च्युअली सर्वांना क्लिअर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काय असेल इलेक्ट्रिकल रिलेटेड नॉलेज जर आपल्याला गेन झालं तर आपण कुठेतरी सोसायटीच्या उपयोग येऊ शकतो. आणि हे अचीव करण्यासाठी पुन्हा एकदा 3 स्टेप मध्ये आपलं काय मिशन आहे. सर्वांना माहिती आहे की आपल्या ह्या प्रोग्रामचं 3 POs आहेत आणि प्रोग्राम आउटकम, म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिकल इंजिनियर जो पूर्ण होईल, कम्प्लीट होईल, तर त्याच्यामध्ये ह्या ज्या काय 10 क्वालिटी आहेत, म्हणजेच प्रोग्राम आउटकम आपल्या ह्या डिप्लोमाचा आउटकम काय असेल, त्या स्टुडंटला बेसिक नॉलेज, डिसिप्लिन नॉलेज, एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग टूल्स, त्यानंतर दी इंजिनियर अँड सोसायटी, एन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबिलिटी, इथिक्स, इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क, कम्युनिकेशन आणि लाईफ लॉंग लर्निंग. तर ह्या गोष्टी त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आल्या पाहिजे. त्यानंतर पुढे स्पेसिफिकली आपल्या प्रोग्रामचं जे काय आउटकम आहे, म्हणजे प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम, तर पहिलं आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. म्हणजेच आपल्याला मेंटेन व्हेरियस टाइप्स ऑफ स्टॅटिक अँड रोटेटिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. आपल्याला त्याची काळजी घेता आली पाहिजे, त्याचं आपल्याला ट्रबल शूट आणि त्याची केअर घेता आली पाहिजे आणि ऑपरेट पण करता आले पाहिजे. PSO2 इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, मेंटेन डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. म्हणजे आपण सर्वांना माहिती आहे आपल्याकडे AC आणि DC ह्या 2 इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहेत. त्यापैकी AC मध्ये पुन्हा 2 टाईप पडतात, सिंगल फेज आणि 3 फेज. तर या सर्वांचं आपल्याला नॉलेज, त्याच्यानंतर वेळोवेळी आपल्याला त्याच्याबद्दलचं कन्सेप्ट माहिती पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं की आपण जो सब्जेक्ट पाहतोय तर सब्जेक्ट रिलेटेड सर्वांना माहित असणे गरजेचं आहे. की पहा, प्रोग्राम नेम म्हणजे आपला प्रोग्राम आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर. ठीक आहे. त्यानंतर प्रोग्रामचा कोड आपला EE आहे. सेमिस्टर ही 4थी म्हणजे 4th आहे. कोर्स टायटल इलेक्ट्रिक मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर, म्हणजे आपल्या सब्जेक्टचं नाव आहे. त्याचं ॲब्रेव्हिएशन CNE, कॅपिटल मध्ये CNE. कोर्स कोड 22418 म्हणजे 22412. त्यानंतर टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम पहा सर्वांनी. लेक्चर 2 आहेत, ट्युटोरियल 2 आहेत आणि प्रॅक्टिकल 1 आवरचं प्रत्येक बॅचला, म्हणजे टोटल क्रेडिट 8चं आहे. आता एक्झामिनेशन स्कीम सर्वांनी पाहून घ्या. एक्झामिनेशन स्कीम मध्ये तुमची जी काय ही जी स्कीम दिसते तुम्हाला, याच्यामध्ये पेपरचे हावर 3, म्हणजे जर थिअरी असेल तर ऑलमोस्ट या सेमिस्टरला दिसतंय की ऑनलाईनच होईल, तर तुमचं 1 हावर असेल. एंड सेमिस्टर एक्झाम तुमची 70 मार्क्सची असेल. MCQ एक्झाम तुमची 40 मार्क्सची असेल. थिअरीला मिनिमम पासिंग 28, MCQ ला मिनिमम पासिंग 12. आणि मग पुढे तुमचं दिसेल की तुम्हाला प्रॅक्टिकल रिलेटेड याला 25 मार्काचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. त्यासाठी 10 मार्क मिनिमम पाहिजे. आणि तुमचं जे काय मॅन्युअल असेल, मॅन्युअल असाइनमेंट, या सगळ्याला तुम्हाला 25 मार्क आहेत.
ज्याचं वेळोवेळी येईल. आता ह्या सेमेस्टरला दिसेलच मेजरमेंटला मी अक्षरशः 10-11 पासून मार्क दिलेले आहेत. जो व्यवस्थित करेल त्याला मार्क भेटतील. तर टोटल तुमचे इंटरनल मार्क 50 आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर टोटल 5 युनिट आहेत या सब्जेक्ट मध्ये. पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मोटर्स, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरचं इंट्रोडक्शन. 8 तास आहे यासाठी. त्याच्यामध्ये आता सर्वांना माहिती आहे की RUA ब्लूम लेवल असतात. रिमेंबर म्हणजे डेफिनेशन वगैरे, यू म्हणजे अंडरस्टँड म्हणजे समजूनच घ्यायची काही काही, आणि अप्लाय म्हणजे न्यूमरिकल. म्हणजेच न्यूमरिकल रिलेटेड जे असतील ते अप्लाय लेवल मध्ये येतात. तिथं पाठांतराची गरज नसते. अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे, आणि रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. आता काही सपोज फॉर्म्युले असतील, काही डायग्राम असतील, तर त्या रिमेंबरच म्हणजे तुम्हाला आठवणीत ठेवावं लागतील. त्यानंतर DC मशीन दुसरं युनिट आहे, त्याला टोटल मार्क आहेत 14. पहिलं युनिट 6 मार्काला आहे, दुसरं युनिट 14 मार्कला आहे. तिसरं आणि चौथं युनिट फार महत्वाचं आहे, कारण हे दोन्ही मिळून 40 मार्कला आहे. तिसरं युनिट आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर 21 मार्कला, 3 फेज ट्रान्सफॉर्मर 19 मार्कला. म्हणजेच दोन्ही मिळून तुमचे 40 मार्कला आहेत, आणि याच्यामुळेच ऑलमोस्ट तुमचे जास्त न्यूमरिकल आहेत. आणि 5वं आहे स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर, 10 मार्काला आहे ते. म्हणजे टोटल जर बघितलं तुम्ही, टोटल रिमेंबर लेवलचे सिलेबस वरती 16 प्रश्न असतील, 16 मार्क. अंडरस्टँड लेवलचे 20, अप्लाय लेवलचे 34, म्हणजे पेपर 70 तासाचा, 70 मार्क्सचा. तर तुम्हाला जे काही अप्लाय लेवलचे आहेत म्हणजे न्यूमरिकल बेसचे, हे 50% आहेत. आता तुम्ही MCQ टेस्ट दिली असेल, MCQ एक्झाम दिलेली आहे, पण याच्यामध्ये न्यूमरिकल जास्त विचारले जातील. तुम्हाला डायरेक्ट न्यूमरिकल आणि त्याचं ऍप्रोप्रिएट सोल्युशन म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. ठीक आहे. सिलेबस सर्वांनी याला पाहून घ्या. सिलेबस मध्ये मी आधी सांगितलं होतं की युनिट वाईज सिलेबस आहे. पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मोटर्स. याच्यामध्ये जो टॉपिक आणि सब टॉपिक हा आपण घेणार आहे. त्याच्यानंतर युनिट 2 DC मशीन सिलेबस पहा सर्वांनी. सिलेबस सर्वांना. त्याच्यानंतर युनिट 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, युनिट 4 3 फेज ट्रान्सफॉर्मर, आणि युनिट 5 स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर. तर सिलेबस जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये अप्रोप्रिएटली सर्वांना ज्या काही इलेक्ट्रिक मोटर्स म्हणजे DC आहेत, आणि ज्या काही आपण म्हणूया ट्रान्सफॉर्मर आहे, याच्या रिलेटेड या सब्जेक्टला नॉलेज मिळणार आहे. आता आपण डायरेक्ट सिलेबस स्टार्ट करूया. कोणाचे काय डाऊट असतील तर विचारू शकताय. एनी डाऊट? लेक्चरची मी लिंक दिलेली आहे, तिथंच मी अटेंडन्सची लिंक दिलेली आहे. सर्वांनी मेसेज पाहून घेतो. वरती लेक्चरची लिंक आहे आणि खाली अटेंडन्सची लिंक आहे. लेक्चर झाल्यानंतर इथून पुढं प्रत्येकाने काय करायचंय, अटेंडन्स भरायचंय. ग्रुप वरती स्क्रीनशॉट टाकायची काहीच गरज नाही. फालतू मध्ये मेसेज तुम्ही टाकूच नका सांगतो मी. आलं लक्षात? तुम्ही अटेंडन्स देताय, तुमचा अटेंडन्स ठीक आहे, तुम्ही तुमच्या लेवलवरती स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर तो मागेलच मी प्रत्येकाला. पण जे महत्वाचे मेसेज आहेत ते मेसेज मग वरती राहतात सर्व लेक्चरच्या लिंक वगैरे. आणि टोटल जर बघितलं आज फक्त 29च विद्यार्थी दिसत आहेत. म्हणजे टोटल आपली स्ट्रेंथ आहे 58. 58 पैकी 29 म्हणजे 29 विद्यार्थ्यांचं मी पर्सनली 1 to 1 पाहणारच आहे. आधीच सांगितलं मी, जे जॉबला असतील त्यांनी 15 एप्रिलच्या आतमध्ये कॉलेजला यायचंय. जॉबचा प्रूफ म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डरची झेरॉक्स, किंवा काम करतोय तिथं आय कार्ड असेल कंपनीचं आय कार्ड, त्याचं झेरॉक्स जोडून ऍप्लिकेशन करायचंय. आणि अटेंडन्स साठी म्हणजे लेक्चर साठी मला सवलत मिळावी. पण मी माझं जे काही एंडच्या गोष्टी आहेत, सबमिशन असेल, कम्प्लिशन असेल, ह्या गोष्टी मी वेळोवेळी पूर्ण करील. याच्यात मी कुठलाही कसर करणार नाही. आणि त्याच्यावरती JFM क्लास टीचर माझी सही घ्यायची आणि JFM जमा करायचे. आणि सर्वात महत्वाचं, मी नोट्स कोणालाच देणार नाही या सेमेस्टरला माझ्या विषयाच्या. ज्या काही लेक्चरच्या आता चालू आहेत
सर्वांनी लगेच त्या दिवशी स्क्रीनशॉट काढून घ्यायचेत आणि पूर्ण करायचेत. नोट्स तुम्हाला मिळतील ह्या अपेक्षात राहू नका. माझ्या विषयात तर या मी सर्वांना क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे स्टाफला. नोट्सच्या बाबतीत विद्यार्थ्यांना कुणीही नोट्स द्यायचे नाहीत. तर पहा, पहिला युनिट आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मोटर्स. 8 तासाचा आहे, 6 मार्क्सचा आहे. तर पहिले याच्यामध्ये पहा, एक्सप्लेन दी प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ गिव्हन इलेक्ट्रिक मोटर्स. तर सर्वांना याच्यामध्ये माहिती पाहिजे की इलेक्ट्रिक मोटर्स डेफिनेशन सर्वांनी पाहून घ्या. इट इज दी मशीन, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, हे एक प्रकारचं मशीन आहे विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल वर्क डन. म्हणजे काय करतं ते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल वर्क डन मध्ये करतं. म्हणजे एक्झाम्पल पहा, आता आपण पाहूया ह्या सब्जेक्ट रिलेटेड. डीसी मोटर, एसी मोटर. डीसी मोटर मध्ये टाईप पहा, 3 टाईप आहेत. पहिला टाईप आहे डीसी शंट मोटर, दुसरा टाईप आहे डीसी सिरीज मोटर, तिसरा टाईप आहे डीसी कंपाऊंड मोटर. त्यानंतर दुसरा एसी मोटर मध्ये 2 टाईप पडतात, जो तुम्हाला थर्ड इयरला आहे. स्क्विरल केज मोटर म्हणजे इंडक्शन मोटर, स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ओके, आता याचं डायग्राम सर्वांनी पाहून घ्या. पहिली बघूया एसी मोटरची. पहा, इनपुट काय याचं, एसी सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे पहा, हा दिसतोय तो RYB दिसतोय तुम्हाला, तो तुम्हाला इनपुट एसी सप्लाय आहे. सर्वांना माहिती आहे 3 फेज सप्लाय वरती एसी मोटर चालतात आणि सिंगल फेज पण चालतात. आपण 3 फेज बघूया. एसी मोटर तर काय होतंय, ज्यावेळी आपण याला इलेक्ट्रिकल एनर्जी देऊ तर त्यावेळेस काय होईल, आउटपुट आपल्याला मेकॅनिकल वर्क डन भेटेल. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण बघूया क्रेन पाहूया. क्रेनला सर्वांना माहिती आहे काय होतं की मेकॅनिकल ऑब्जेक्ट असेल तो लिफ्ट केला जातो. आपली लिफ्ट जर बघितली तरी पण ते एसी मोटरचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच एसी मोटर मध्ये इनपुट आहे एसी सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, आउटपुट आहे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे मेकॅनिकल वर्क डन. सेम आता डीसी मोटर मध्ये इनपुट काय, डीसी सप्लाय म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. आपण डीसी सप्लाय बायपोलर असतो, प्लस आणि मायनस, त्याला 2च पोलॅरिटी असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आउटपुट काय भेटते आपल्याला, शाफ्टच्या अक्रॉस आपण पुली कनेक्ट करून बेल्ट असेल, त्यानंतर जे काय मेकॅनिकल वर्क आपण करू शकतो. आता हे झालं इलेक्ट्रिक मोटर्स. आता इलेक्ट्रिक जनरेटर सर्वांनी पाहून घ्या. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये काय होतं, डेफिनेशन काय आहे, इट इज दी मशीन, म्हणजे हे पण एक मशीन आहे विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, इनपुट आहे मेकॅनिकल एनर्जी आणि आउटपुट काय आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक जनरेटर म्हणतो. आता याचे टाईप बघा, एक्झाम्पल पहा, डीसी जनरेटर, एसी जनरेटर, त्याला दुसरं नाव आहे अल्टरनेटर, त्याला दुसरं नाव आहे सिंक्रोनस जनरेटर. तर डीसी जनरेटर मध्ये पहा 2 टाईप असतात, सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर आणि दुसरा कोणता आहे, सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. आता पाहिलं डीसी जनरेटर पहा, त्याला डाव्या साईडला प्राईम मोर जोडलेला आहे. आता प्राईम मोर सर्वांना माहिती आहे, तुम्ही सर्वांनी ईपीजी मध्ये बघितलं असेल की जनरेटरला प्राईम मोर कपल केलेला आहे. प्राईम मोर काय करतो, तो स्टीम टर्बाईन असेल, वॉटर टर्बाईन असेल, त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी इनपुटला दिली जाते, जेणेकरून डायनामो फिरला जातो आणि आपल्याला आउटपुट काय भेटते, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. म्हणजेच या ठिकाणी इनपुट एनर्जी ही मेकॅनिकल आहे आणि ती प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, प्राईम मूवर करतं. प्राईम मूवर म्हणजे काय असेल तिथं, तो आयसी इंजिन असेल, डिझेल इंजिन असेल, पेट्रोल इंजिन असेल, वॉटर टर्बाईन असेल, स्टीम टर्बाईन असेल. तर हे काय झालं, विंड मिल असेल, सर्वांनी बघितलंय विंड मिलचे जे ब्लेड आहे ते विंड एनर्जी वरती रोटेट होतात आणि आउटपुट आपल्याला मग इलेक्ट्रिकल एनर्जी मिळतं. इथं सेम एसी जनरेटर म्हणजे अल्टरनेटर पहा, प्राईम मूवर म्हणजे त्याची मेकॅनिकल एनर्जी इनपुट आहे, आउटपुट आपल्याला भेटते पहा 3 फेज एसी भेटतंय. म्हणजेच ही डीसी जनरेटरचा आउटपुट डीसी सप्लाय आहे, एसी जनरेटरचा आउटपुट एसी सप्लाय. ठीक आहे. म्हणजेच इन शॉर्टली सेम इलेक्ट्रिकल मशीन कॅन बी आयदर मोटर और जनरेटर. म्हणजे आपण एकच मशीन जनरेटर म्हणून किंवा मोटर म्हणून यूज करू शकतो. हे कशावर डिपेंड आहे, विच सिम्पली डिपेंड्स अपॉन इट्स इनपुट.
म्हणजे इनपुट काय, इनपुट जर त्या मशीनचं इलेक्ट्रिकल असेल, आउटपुट त्याचं मेकॅनिकल येतं. म्हणजे ती ही मशीन डीसी मोटर किंवा इलेक्ट्रिक मोटर्स म्हणजे एसी किंवा डीसी मोटर म्हणून ऍक्ट होते. जर ती मोटर म्हणजे पहा, फॉर मोटर इनपुट इज इलेक्ट्रिकल एनर्जी, फॉर जनरेटर इनपुट इज मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे ती मशीन तुम्ही मोटर म्हणून यूज केली तर त्या ठिकाणी तुम्हाला इनपुट इलेक्ट्रिकल एनर्जी द्यावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला आउटपुट हे जे काय आहे मेकॅनिकल एनर्जी मिळेल. तीच मशीन जर तुम्ही जनरेटर म्हणून यूज केली तर तुम्हाला इनपुट मेकॅनिकल एनर्जी म्हणजे प्राईम मूव्हर कनेक्ट करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला आउटपुट इलेक्ट्रिकल मिळेल. इन जनरेटर ऍक्शन म्हणजे जनरेटर ऍक्शन मध्ये काय होतंय, मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइडेड विथ द हेल्प ऑफ प्राईम मूव्हर. म्हणजेच प्राईम मूव्हर हे सेपरेट युनिट आहे, ते शाफ्टला कपल करावं लागतं आणि विच इज डायरेक्टली कपल टू द मेकॅनिकल मशीन शाफ्ट. म्हणजेच जो काय प्राईम मूव्हर आहे, मशीनला शाफ्ट एकच असतो, दोन एंडला म्हणजे एका एंडला काय होतंय की एका एंडला तुम्ही प्राईम मूव्हर कनेक्ट करताय, एका एंडला तुम्ही मेकॅनिकल लोड कनेक्ट करताय किंवा तुम्ही पुली वगैरे जोडू शकता. ते मोटर केसमध्ये तुम्हाला दिलेली प्रोव्हिजन आहे. प्राईम मूव्हर मे बी गॅस टर्बाईन, वॉटर टर्बाईन, स्टीम टर्बाईन, आयसी इंजिन. आयसी इंजिन मध्ये सर्वांना माहिती इंटरनल कंबशन इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन विच प्रोव्हाइड नेसेसरी मेकॅनिकल पॉवर. म्हणजे ही जी काय पॉवर आहे म्हणजेच डायनॅमो रोटेट करण्यासाठी जी काय पॉवर आहे ती प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, प्राईम मूव्हर करतं. ठीक आहे. पुढे आता प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी मोटर. तर सर्वांना मोटर आणि जनरेटर समजलं पाहिजे. मोटर म्हणजे काय आणि जनरेटर म्हणजे काय, मशीन एकच आहे, पण तुम्ही तिला इनपुट काय देताय. इनपुट जर तुम्ही तिला इलेक्ट्रिकल दिलं तर आउटपुट तुम्हाला मेकॅनिकल मिळेल. म्हणजे मशीन ऍक्ट्स ॲज अ मोटर. जर तुम्ही त्या मशीनला इनपुट मेकॅनिकल दिलं म्हणजे त्यावेळेस तुम्हाला प्राईम मूव्हर शाफ्टला कपल करावं लागेल. तर त्या केसमध्ये काय होतंय की ती मशीन जनरेटर म्हणून ऍक्ट होतं, म्हणजेच आउटपुट तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. आता ह्या युनिट मध्ये आपण जे काय आहे जनरेटर आणि मोटर त्याचे टाइप्स बघितलेले आहेत. म्हणजे तुम्हाला इथं विचारलं जातं की कधी कधी जनरेटर आणि मोटरची डेफिनेशन विचारली जाते. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात म्हणजे अंडरस्टँड म्हणजे समजून घ्यावं लागेल. रिमेंबर म्हणजे काय, लक्षात ठेवणे. अंडरस्टँड म्हणजे काय, समजून घेणे. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे अपेक्षित आहे. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी मोटर म्हणजे जी काय डीसी मोटर आपण पाहतोय ह्या सब्जेक्ट मध्ये आपण डीसी मोटर, त्याचे टाईप, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं ऍप्लिकेशन, डीसी मोटरचे स्टार्टर याचा स्टडी करणार आहे आपण. आणि नंतरच्या पार्ट मध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचा स्टडी करणार आहे. ठीक आहे. म्हणजे पहा आता प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन हे तुम्हाला पाठच करायचंय म्हणजे रिमेंबर. म्हणजेच जे आपण बघितलं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल बघितला, त्याचं जे काय स्टेटमेंट होतं शेवटचं तेच आहे. म्हणजेच व्हेन एव्हर करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे आपण एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मेकॅनिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवून दिला म्हणजे केप्ट ऑर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड, इट एक्सपिरियन्स अ मेकॅनिकल फोर्स. त्याच्यावरती काय होतो, मेकॅनिकल फोर्स काय होतो, एक्सप्रेस होतो, एक्सपिरियन्स होतो. आणि ह्या डायरेक्शन ऑफ दिस मेकॅनिकल फोर्स म्हणजे म्हणजे जेव्हा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवून देतो त्याच्यावरती मेकॅनिकल फोर्स काय होतो, एक्सपिरियन्स एक्झर्ट होतो. आणि ह्या मेकॅनिकल फोर्सची डायरेक्शन सांगितलेली आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलने सांगितलेली आहे. सर्वांना माहिती आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मेजरमेंट मध्ये मीच घेतलेला आहे. तर काय येतो स्टेटमेंट, कॅपिटल एफ म्हणजे फोर्स, BILN न्यूटन. इथं ह्या ठिकाणी एफ काय फोर्स ऑन कंडक्टर, बी काय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे जो काय आपण इलेक्ट्रोमॅग्नेट यूज केलाय त्याच्यामधले मॅग्नेटिक डेन्सिटी किती आहे ती वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये. आय जो काय करंट कॅरिंग कंडक्टर आहे त्याच्यातून फ्लो होणारा करंट एम्पियर मधला.
एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर इन मीटर आणि एन नंबर ऑफ टर्न्स. आता ह्या ठिकाणी आपण सिंगल टर्न बघितलेलं आहे म्हणजे यांची व्हॅल्यू 1 आहे आणि हेच आपण पाहिलेलं मेजरमेंट आहे थेरी ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. थेरी ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर काय सांगते म्हणजेच अज्युम दॅट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस बाय फील्ड मॅग्नेट. म्हणजे पाहिजे दोन फील्ड मॅग्नेट आहेत याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाले एन पोल टू एस पोल बरोबर. अँड करंट कॅरिंग कंडक्टर इज अ प्लेस बिटवीन दिस मॅग्नेटिक फील्ड. आणि हा जो काय करंट कॅरिंग कंडक्टर आहे जर तुम्ही साईडने बघितला तुम्हाला फक्त एक डॉट दिसेल बरोबर. पहिला पॉइंट आहे डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड. तर पहा इथं करंट आतमध्ये चाललाय मॅग्नेटिक फील्ड क्लॉकवाईज दिसेल तुम्हाला. करंट आउटवर्ड डायरेक्शनला आलाय मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला अँटी क्लॉकवर्ड डायरेक्शन दिसेल तुम्हाला. म्हणजेच हा जो बघितला आपण तो काय जो आपण म्हणतो कोणता रूल येतो रूल कोणता येतो सर्वांनी माहिती सर्वांना राईट लेफ्ट हँड थंब रूल आहे. सर्वांनी पाहून घ्या लेफ्ट हँड थंब रूल काय आहे. जर करंट इनवर्ड डायरेक्शनला असेल तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बोट तुमचे दाखवतायत क्लॉकवाईज. जर करंट आउटवर्ड असेल तर त्या केसमध्ये दाखवतायत अँटी क्लॉकवर्ड डायरेक्शन. म्हणजेच पाहिलं आपण दोन्ही केस घेतलेले आहेत. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे फील्ड मॅग्नेट कडून एन पोल टू एस पोल. आणि याच्यामध्ये काय गेलंय इथं केस 1 आणि केस 2. केस 1 कोणती आहे क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे करंट इथं आतमध्ये चाललाय आणि इथं करंट बाहेर होतोय पहा बरोबर. म्हणजे काय झालंय की हे पहा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय फील्ड मॅग्नेट ऑर अ परमनंट मॅग्नेट इज ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम एन पोल टू एस पोल. म्हणजे एन पोल टू एस पोल ट्रॅव्हल होते. करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे सीसीसी इज हॅव्हिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन अ सर्क्युलर डायरेक्शन. म्हणजे जे मॅग्नेटिक कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड आहे ते सर्क्युलर डायरेक्शन क्रिएट होते. अँड हिज डायरेक्शन डिपेंड अपॉन थंब रूल राईट हँड. म्हणजे राईट हँड थंब रूल आपण जो आहे तो पाहतोय. म्हणजे केस 1 इफ करंट इज गोइंग इनवर्ड डायरेक्शन करंट आतमध्ये चाललाय मॅग्नेटिक फील्ड सर्वांनी पाहून घ्या कसं दिसतंय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन क्लॉकवाईज डायरेक्शन आणि करंट आउटवर्ड डायरेक्शनला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मिळेल. दोन्ही डायग्राम काढलेले आहेत केस समजून घ्या. आता दुसरा पॉइंट इंटरॅक्शन बिटवीन टू फील्ड. ह्या दोन फील्ड मध्ये म्हणजे मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड आणि कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन्हींचं काय होईल की इंटरॅक्शन होईल बरोबर. डायग्राम सर्वांनी पाहून घ्या. ह्या ठिकाणी क्लॉकवाईज आहे या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज आहे. तर पाहून घ्या सर्वांनी ह्या वरच्या हाफ रिजन मध्ये पहिल्या केस मध्ये काय होईल ऍडिशन होईल आणि बॉटम रिजनला काय होईल सबट्रॅक्शन होईल. इथं काय होईल अप्पर हाफ रिजन मध्ये कॅन्सल होईल लोअर हाफ रिजन मध्ये काय होईल ऍडिशन होईल. म्हणजेच याला आपण काय म्हणतो पाहिजे खाली थेरी लिहिलेली आहे. पहिली केस बघू नाऊ इन अप्पर हाफ रिजन म्हणजे वरच्या अर्ध्या रिजन मध्ये पहा बोथ दी फील्ड म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटचं आणि कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड सेम डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल ऍडिशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ह्या ठिकाणी ऍडिशन होईल आणि लोअर हाफ रिजन मध्ये काय होईल सबट्रॅक्शन होईल. त्याला आपण काय म्हणतो विकनिंग म्हणतो. जिथं मॅग्नेटिक लाईन कॅन्सल होतात त्याला आपण काय म्हणतो की विकनिंग म्हणतो. इथं सेम कॉन्ट्रोवर्सी अप्पर हाफ रिजन मध्ये एक विकनिंग होईल लोअर हाफ रिजन मध्ये स्ट्रेंथनिंग होईल म्हणजे तिथे ऍडिशन होती. पाहिलं केस 1 आणि केस 2 डायग्राम अप्पर हाफ रिजन मध्ये काय झालंय ऍडिशन म्हणजे स्ट्रेंथनिंग झालंय लोअर हाफ रिजन मध्ये विकनिंग झालंय. दुसऱ्या केस मध्ये अप्पर हाफ रिजन मध्ये विकनिंग झालंय लोअर हाफ रिजन मध्ये काय झाले स्ट्रेंथनिंग झाले. म्हणजेच काय होतंय एवढ्या लाईन ऑफ फोर्स ज्या वेळेस अप्पर सरफेस वरून एक्झर्ट होतात त्यावेळेस फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनला एक्झर्ट होतो आणि इथं कॉन्ट्रोवर्सी लोअर हाफ रिजन मध्ये जेवढा स्ट्रेंथनिंग झाले फोर्स काय होते वरच्या हाफ रिजन मध्ये काय होते एक्झर्ट होते अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ठीक आहे म्हणजेच ही डायरेक्शन समजून घ्या लेफ्ट हँड रूलचीच आहे. सर्वांनी 1 2 3 दाखवले इथं 1 2 3 दाखवले. पहिलं 1 म्हणजे काय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय फील्ड मॅग्नेट. पहा 1 एन पोल टू एस पोल चाललंय डाव्या हाताचं पहिलंच बोट. दुसरं बोट म्हणजे काय करंटची डायरेक्शन आहे डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर.
आता इथं करंट इनवर्ड डायरेक्शनला येतोय, इथं आउटवर्ड डायरेक्शनला चाललाय. आणि तिसरं मेकॅनिकल फोर्स एक्झर्टेड ऑन ऑर एक्सपिरियन्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर आहे. इथं मेकॅनिकल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, इथं अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजेच इन शॉर्ट हा जो काय करंट कॅरिंग कंडक्टर आहे दिसतोय आपल्याला, हा आपण कशामध्ये प्लेस केलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये केलेला आहे, परमनंट मॅग्नेटच्या किंवा फिक्स मॅग्नेटच्या. आणि याच्यावरती काय झालं, शेवटी मेकॅनिकल फोर्स काय झालाय, एक्झर्ट झालाय. म्हणजे आपण जे बघितलं, जे काय वर्किंग प्रिन्सिपल, म्हणजे हेच पहिलं स्टेटमेंट, पहिलंच प्रिन्सिपल, व्हेन एव्हर करंट कॅरिंग कंडक्टर is kept or placed in a magnetic field, it experience a mechanical force. म्हणजे त्याच्यावरती मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट झाला, आणि हा मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट झाल्यानंतर त्याची जी डायरेक्शन आहे ही कशावर डिपेंड आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आणि हेच आपण बघितलं, त्याची डेव्हलपमेंट ऑफ मेकॅनिकल मॅग्नेटिक फील्ड कसं होतंय, मेकॅनिकल फोर्स कसं होतंय. आणि मग आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचं स्टेटमेंट ऑलरेडी बघितलेलं आहे. ही थिअरी नियर अबाउट सेम येते. म्हणजे पहा सर्वांनी, स्टेटमेंट काय आहे की व्हेन एव्हर म्हणजे जेव्हा आवर लेफ्ट हँड फर्स्ट 3 फिंगर्स, पहिली 3 फिंगर कोणते, डाव्या हाताची, थंब म्हणजे अंगठा, इंडेक्स फिंगर म्हणजे पहिलं बोट, आणि मिडल फिंगर म्हणजे दुसरं बोट, आर हेल्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे एकमेकांना आपण ज्यावेळेस परपेंडिक्युलर ठेवूया त्यावेळेस इंडेक्स फिंगर काय दाखवतोय, पहा ही इंडेक्स फिंगर आहे, त्यानंतर मिडल फिंगर आणि थंब, त्यावेळेस दाखवते इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, काय दाखवतोय, एन पोल टू एस पोल इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय फील्ड मॅग्नेट. मिडल फिंगर काय दाखवते, डायरेक्शन ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजे करंट जो कंडक्टर आहे त्याच्यातल्या करंटची डायरेक्शन कशी असेल, एक तर इनवर्ड किंवा आउटवर्ड. इथं कशी आहे, इनवर्ड आहे, इथं कशी आहे, आउटवर्ड आहे, पहा. आणि त्यावेळेस थंब काय दाखवतोय, त्याच्यावरती मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट झालाय, म्हणजे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजेच तुम्हाला दिसेल की लेफ्ट हँड रूल, म्हणजेच आपण 2 केस बघितल्या, 2 केस मध्ये इथं डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, इथं अपवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे पाय डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, इथं अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे इथं आपण बघितलं एफ काय आहे, BILN, म्हणजे सर्वांना माहिती आहे, आत्ताच बघितलेली आपण. ठीक आहे. तर मला वाटतंय आज इथं थांबू आपण, जास्त पण फास्ट घेण्यामध्ये अर्थ नाही. पण आज आपण जनरली काय बघितलंय की मोटर म्हणजे काय, जनरेटर म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण ब्लॉक डायग्राम बघितल्या. मोटर म्हणजे काय, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतो. मोटरचे टाईप कोणते, DC मोटर आणि AC मोटर. DC मोटर मध्ये परत टाईप कोणते कोणते, 2 टाईप पडतात, 3 टाईप पडतात, DC शंट मोटर, DC सिरीज मोटर, DC कंपाऊंड मोटर. AC मोटर मध्ये 2 टाईप पडतात, सिंगल फेज आणि 3 फेज. पण आपण जनरली बघूया स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ब्लॉक डायग्राम बघितले आपण, इनपुट AC सप्लाय 3 फेज, आउटपुट मेकॅनिकल वर्क डन. म्हणजे 3 फेज एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल मध्ये होतंय. AC मोटर इथं बायपोलर DC आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याचा कन्व्हर्जन मेकॅनिकल मध्ये म्हणजे DC मोटर. आणि आता सेम जनरेटर म्हणजे काय, ही सेम मशीन आहे, काय करतं, कन्वर्ट करतं मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. मेकॅनिकल एनर्जी कशाने प्रोव्हाइड केली जाते, प्राईम मूव्हरनी. याचे एक्झाम्पल काय, DC जनरेटर आणि AC जनरेटर किंवा अल्टरनेटर. सेम इथं लाईट दाखवली म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, इकडे प्राईम मूव्हर म्हणजे इनपुट प्राईम मूव्हरला, प्राईम मूव्हर आहे, आणि प्राईम मूव्हरचं काम काय आहे, मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करणं, कशाला, डायनामोला. आउटपुट काय आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सेम इथं AC जनरेटर किंवा अल्टरनेटर आहे, इनपुट त्याचं प्राईम मूव्हर आहे, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी इनपुट दिली आपण, आउटपुट त्याचे आपल्याला 3 फेज AC पॉवर मिळते. त्यानंतर आपण प्रिन्सिपल बघितला आपण, म्हणजे एकच मशीन आपण जनरेटर किंवा मोटर म्हणून यूज करू शकतो एका वेळेस. पण इनपुट वर डिपेंड आहे, इनपुट काय आहे त्याचं, फॉर मोटर इनपुट इज इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि फॉर जनरेटर इनपुट इज मेकॅनिकल एनर्जी. इनपुट चेंज झालं की आउटपुट चेंज होते. त्यानंतर प्रिन्सिपल बघितला आपण, व्हेन एव्हर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स अ मेकॅनिकल फोर्स. आणि मग बघितलं आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, त्याचे डेव्हलपमेंट ऑफ
म्हणजे जी थिअरी ऑफ करंट कॅरी कंडक्टर आहे पहा, ती बघितली 3 स्टेप मध्ये. पहिलं डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड, दुसरं इंटरॅक्शन बिटवीन टू फील्ड, आणि तिसरं काय आहे, फोर्स एक्झर्टेड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. आणि मग आपण बघितलं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, त्याचं स्टेटमेंट, त्याच्या 2 डायग्राम बघितल्या. केस 1 ची आपण बघितलं जे काय मॅग्नेटिक ऑफ मेकॅनिकल फोर्स कशावर डिपेंड आहे, त्या टर्मिनॉलॉजी आहेत. एफ फॉर्म्युला आहे F = BILN. आता उद्या आपण पाहणार आहे डीसी मोटरचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहे आपण. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला पाहूया आपण. तर इथपर्यंत काय डाऊट असतील ते विचारून घ्या. आता आपल्याला लेक्चर कन्क्लूड करायला सर्वांनी अटेंडन्स न चुकता भरायचा आहे. परत परत सांगतोय मी. आणि अटेंडन्स फार कमी आहे, अटेंडन्स वाढलाच पाहिजे प्रत्येकाचा. ठीक आहे, डाऊट असतील तर विचारून घ्या. काही डाऊट नाही का मग? ठीक आहे, अटेंडन्स सर्वांनी भरून घ्या. मी पाहणार आहे. आणि रोल नंबर तुमचे सर्वांना दिलेले आहेत. बावळटवाणी याचे त्याचे रोल नंबर टाकायचे नाहीत. ठीक आहे, वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येकाने. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी परत परत सांगणार नाही, नोट्स मिळणार नाहीत. हे पहिलं पेज आहे आजचं. पहिलं पेज सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हे दुसरं पेज. तिसरं पेज. चौथं पेज. सर्वांनी नोटबुक कंप्लीट करायच्यात. मी नोटबुक पाहणार आहे बरं का, एक्झाम फॉर्म भरायला येताना प्रत्येकाच्या नोटबुक पाहणार आहे. 5वं पेज. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालंय आज. उद्या आपण पाहणार आहे युनिट आउटकम 1.B. आयडेंटिफाय डिफरंट पार्ट्स अँड दिअर रिस्पेक्टिव्ह मटेरियल्स ऑफ द गिव्हन मोटर विथ जस्टिफिकेशन. म्हणजे आपण डीसी मोटरचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहे, त्याचे पार्ट पाहणार आहे, त्याचं मटेरियल पाहणार आहे, आणि त्याचं फंक्शन पण पाहणार आहे. ठीक आहे, थांबूया आपण. सर्वांनी अटेंडन्स भरायचं आहे. ठीक आहे, थांबू आपण इथं. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला पाहूया आपण पुढे उरलेलं.